सांगायचंय, कारण मी नामदेव डासाळ वाचून आले तर माझे शब्द हेच असणार आहेत. मी माघार घेणार नाही, माफी मागणार नाही, मी कुणाच्या बापाला घाबरणार नाही बोलताना. कारण माझा बाप एकच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भिडताना हे बघणार नाही की समोर कोण आहे, भिडताना नेहमी हे बघल की मागं कोण उभा आहे, आणि मागं उभा असणाऱ्या बापाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही ताकद मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. ज्यावेळेस तुमचा जो स्वाभिमान जागा होईल ना, ज्या वेळेस तो स्वाभिमानाची चटक तुम्हाला लागेल ना, तुम्ही भल्या भल्यांना नडताल. तुम्ही हे नाही बघणार की समोर कोण आहे. जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नडले होते, त्या माणसांनी कधीच व्यसन केलं नाही. त्यामुळे तुम्ही त्यांची लेकरं म्हणून तुम्ही सुद्धा व्यसन करायला नाही पाहिजे. आजकालची मुलं येतात आणि म्हणतात, चळवळ तुम्ही काय चालवली, आमच्या अंगावरती एवढे एवढे केसेस आहेत. अरे ज्या माणसावरती आयुष्यभर एक केस नव्हती, त्यांनी कधी पोलीस स्टेशनची पायरी सोडा, फक्त एका माणसाचा जीव वाचवला, येरवड्यात गेला होता, त्याच्या व्यतिरिक्त कधी गेले नाही. तर तुमच्या सुद्धा अंगावरती एक सुद्धा केस असायला पाहिजे नाही. बाबासाहेब निर्व्यसनी राहिले, तुम्ही सुद्धा त्यांचे अनुयायी म्हणून आयुष्यभर निर्व्यसनीच राहिले पाहिजे. पंचशीलचं पालन करणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही, व्यभिचार करायचा नाही, कुणाला फसवायचं नाही, इतकंच तर करायचंय पंचशीलचं पालन. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून त्यांनी दानामध्ये दिलंय, हे मी तुम्हाला खरंच सांगते. हे स्वातंत्र्य तुम्हाला दानामध्ये भेटलेले. तुम्हाला काहीही करायची गरज लागलेली नाहीये, तुम्ही काहीही अपमान सहन केलेला नाहीये. आज आरेला कारे बोलायची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्हाला हे लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो माज दिलाय, या माजाचा पुरेपूर फायदा घ्या. इतका माज करा की सूट बूट टाय आणि कोटामध्ये फिरा, पण माज करताना